बघा विद्यार्थी मित्रांनो, पात्रीकर फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी कामकाळ वेगचे 5 प्रश्न आज घेऊन आलेलो आहे. असेच प्रश्न आपण रोज त्या ठिकाणी घेत जाऊ. तर बघा सुरुवात करूया आपण की कामकाज वेळवरती प्रश्न कसे पडतात. हे प्रश्न तुम्हाला नवोदय विद्यालय असेल, पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, या सर्व ठिकाणी आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. चला तर आपण सुरुवात करूया की नेमका आजचा पहिला प्रश्न कसा आहे. बघा, ए व बी एक काम 10 दिवसात पूर्ण करतात व बी हा एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता दोघं मिळून काम 10 दिवसात करतात आणि एकटा बी या ठिकाणी बघा किती 20 दिवसात काम करतो. आता याला आपण 2 पद्धतीनं सोडवू. इथं एक सूत्र वापरलं तरी चालेल की या सूत्राचा वापर जर कधी केला आपण तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघा की हा जो काही प्रश्न आहे तो सोडवता येतो. आता एक्स म्हणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा 20 घ्या किंवा 10 घ्या, आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे 10 इंटू या ठिकाणी 20 आणि इथं सरळ 20 मायनस 10. आता कधीही इथं बघा या ठिकाणी वजाबाकी प्रथम करून घ्यायची आहे. मग 10 गुणाकारात 20. आता 20मधून बाळांनो 10 गेले, खाली 10 उरतात, दोन्ही कटलं. इथं एकटा हा जो काही ए आहे ते काम 20 दिवसात करेल. आता दुसऱ्या पद्धतीनं नेमका हा प्रश्न आपण नेमका कसा सोडवायचा. बघा लसावी पद्धतीनं सोडवू आपण, कारण इथं बघा या ठिकाणी इथं आपल्याला या ठिकाणी ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे. हे दोघं मिळून ते काम 10 दिवसात करतात आणि एकटा जो काही बी आहे तो बी ते काम 20 दिवसात करतो. या दोघांचा लसावी आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा. मग या दोघांचा लसावी आपण काढू शकतो. याच्यामध्ये बघा दोघांचा लसावी, इथं दोघांचा लसावी मिळणार आपल्याला या ठिकाणी 20. मग सरळ 20 भागाकारामध्ये जर आपण 10 केलं तिथं 2 मिळतं आहे. हे जे काही 2 काम आहे हे ए आणि बीचं आहे. आणि इथं आपल्याला या ठिकाणी बघा 20 भागाकारामध्ये 20, या 20नं भागून घ्यायचं याला, इथं 1 मिळतो. म्हणजे ए हा एकच काम करतो आहे. म्हणजे ए आणि बी एका दिवसात 2 काम करतात आणि एकटा ए एका दिवसात एकच काम करतो. याचा अर्थ एचं एका दिवसाचं काम आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजे 2 मायनस जर कधी आपण 1 केलं तर 1 उरतं आहे. म्हणजे ए हा एका दिवसामध्ये 1 काम करतो, त्याला पूर्ण काम 20 करायचं आहे. मग 20 भागाकारामध्ये 1, तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं आहे 20. तर या पद्धतीनं आणि या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्याला सोडवू शकतो. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. हा प्रश्न तुम्हाला समजलाच असेल. आता दुसरा प्रश्न नेमका कसा आहे बघा. प्रश्नाचं स्वरूप पण तेच पद्धतीचं आहे, काही बदल नाही, काही नाही त्याच्यामध्ये. की एक्स हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो व वाय हा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. थोडा प्रश्न बदलला. इथं सुरुवातीच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी बघा नेमकं काय दिलं. ए व बी एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, दोघं मिळून करतात. आता इथं हा एक्स हा सेपरेट काम करतोय, एक्स हा या ठिकाणी बघा सेपरेट काम करतोय आणि वाय सुद्धा सेपरेट काम करतोय. मग दोघं मिळून साठी जर कधी आपल्याला फक्त इथं सूत्राचा वापर आपण करू शकतो आणि याला 2 पद्धतीनं सोडवू शकतो. मग बघा एक्स प्लस वाय गुणाकारात वाय आणि इथं एक्स प्लस वाय, बस एवढंच. एक्सची किंमत 12 घ्या, वायची किंमत 18 घ्या आणि या दोघांची आपल्याला या ठिकाणी आता बेरीज करायची. मग बघा 12 प्लस 18 म्हणजे 12 गुणाकारात 18, दोघांची बेरीज आपल्याला या ठिकाणी 30 मिळणार. याला आपण 10 भागू किंवा 3 भागू आपण याला. 5 3 भाग जातो, 3 1 3, 3 सक 18. आता यांचा गुणाकार होईल 12 72 भागाकारामध्ये 10. कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जर कधी 1 येत असेल आणि त्याच्या समोर 0 येत असेल तर वरची संख्या जशीच्या तशी लिहायची आहे आणि 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी किती आहे मग 7.2. तर दोघं मिळून ते काम या ठिकाणी 7.2 दिवसात करतील. आता आपण याला लसावी पद्धतीनं काढू. आता लसावी पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघा ते जर कधी काढायचं असेल तर मग ते कसं निघणार. आता
लसावी पद्धतीनं. मग लसावी पद्धतीनं आपल्याला जर तो कधी प्रश्न सोडवायचा तर ठीक आहे, थोडंसं माझ्याकडून हा प्रश्न सोडवताना तुम्हाला दिसणार नाही, परंतु लसावी पद्धतीने दिसेल. कॅमेरा थोडासा त्या ठिकाणी फिरलेला मला या ठिकाणी दिसला होता. बघा, लसावी पद्धतीनं हा प्रश्न आपण नेमका कसा सोडवतो. इथं तुम्ही या ठिकाणी बघा, इथं एक्स आणि इथं या ठिकाणी वाय. आता एक्स हा या ठिकाणी बघा 12 दिवसामध्ये आणि वाय हा तुमचा या ठिकाणी 18 दिवसामध्ये. दोघांचा लसावी घ्यायचा आहे. दोघांचा लसावी बघा, लसावी पाडण्याची आणखी एक पद्धत की नेमकं कसं, मोठी संख्या बघायची. मोठी संख्या इथं 18 आहे. 18च्या पाड्यामध्ये या ठिकाणी बघा 12च्या पाड्यात 18 नाही आहे, मग 18 दुने 36, परंतु 12च्या पाड्यामध्ये सुद्धा 36 आणि 18च्या पाड्यामध्ये सुद्धा 36 आहे. याचा अर्थ या ठिकाणी बघा, याचा जो लसावी आहे तो 36 आपल्याला या ठिकाणी मिळतो. मग सरळ सरळ 36 भागाकारामध्ये 12, 12 एक 12, या ठिकाणी बघा 12 त्रिक 36 आणि इथं सुद्धा 36 भागाकारामध्ये 18, 18 एक 18, 18 दुने 36. मग हा 3 काम करणार आणि हा 2 काम करणार, दोघांनी मिळून काम करायचे, मग दोघांची बेरीज करायची कामाची. मग एका दिवसामध्ये हे दोघे मिळून 5 काम करणार. आता या ठिकाणी बघा, इथं 5 काम करणार. आता एकूण कामाची संख्या आहे 36 भागाकारामध्ये 5. आता या ठिकाणी बघा 5 7 35, 1 5 7 या ठिकाणी बघा 35, 1 मिळाला, 1 राहिला 0.2, 5 1 5, 5 दुने 10, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर मिळून जातं. किती मिळतंय मग? 7.2. चला, तर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी आता सोडवू. की बघा, प्रश्न नेमका कसा आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी तो सोडवायचा आहे. प्रश्न बघा, पी हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, क्यू हा तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? जसा वरचा प्रश्न तसाच खालचा प्रश्न, सेम प्रोसेस. आपण या ठिकाणी बघा, हे जे काही सूत्र आहे या सूत्राचा वापर करू शकतो. दोघं मिळून म्हणल्यानंतर प्लस करायला विसरायचं नाही आहे. मग पी बरोबर या ठिकाणी बघा, एक्स बरोबर आपल्याला या ठिकाणी 15 दिला, क्यू बरोबर या ठिकाणी 10 दिलं आहे. भागाकारामध्ये आपल्याला या ठिकाणी बघा दोघांची बेरीज करायला विसरायचं नाही. मग दोघांची आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ खाली, की 15 गुणाकारात 10, 15 आणि 10 25. भाग द्यायचा आहे, 5 5 25, 5 दुने 10, 5 1 5, 5 त्रिक 15. उरलेल्या संख्यांचा गुणाकार. आता उरलेल्या संख्या 3 आणि 2, मग आता 3 आणि 2चा गुणाकार आपण या ठिकाणी इथं करू शकतो, काही अडचण येत नाही त्याला. 3 गुणाकारात 2, तर 3 दुने 6. तर किती दिवसामध्ये काम करतील? मग ते दोघं मिळून 6 दिवसात. आता दुसरी पद्धत बघा तीच, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल नाही करायचा. इथं हा पी घ्या आणि इथं या ठिकाणी तुमचा क्यू घ्या. आता पी तुमचा 15 दिवसात काम करतो आणि क्यू तुमचा या ठिकाणी 10 दिवसात काम करतो. दोघांचा लसावी जर कधी घेतला आपण तर 30 मिळतोय, कारण मोठ्या संख्येचा पाडा मानायचा आहे. 15 दुने 30, 10च्या पाड्यात 30 आहे. मग 30 भागाकारामध्ये 15 करा, मग हे मिळणार आपल्याला या ठिकाणी बघा बरोबर 15 दुने 30 आणि 30 भागाकारामध्ये या ठिकाणी 10 करा, बरोबर या ठिकाणी 9 त्रिक 30. तर हा 2 काम करणार आणि हा 3 काम करणार, तर दोघं मिळून काम किती होणार? मग एका दिवसात 5. आता सगळं काम 30 आहे, मग 30 या ठिकाणी बघा भागाकारामध्ये 5, 5 1 5, 5 6 30. तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? मग 6 दिवसात पूर्ण करतील. बघा, एकदम सोपे प्रश्न आहे, अवघड काहीच नाही आहे. थोडंसं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर समोरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा बघा, थोडासा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला लक्षात येईल नेमका कसा आहे आणि काय आहे म्हणून. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी नेमका प्रश्न कसा येतो आपल्याला. ए हा बीपेक्षा 50%, इथं थोडंसं लक्षात घ्यायचं आहे बरं का, हे टक्के दिलेलं आहे की 50% अधिक वेगाने काम करतो. जर बी एकटा ते काम 15 दिवसात पूर्ण करत असेल तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता इथं थोडासा प्रश्न बदलला, टक्क्यामध्ये प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता टक्के हे कधीही 100 पैकी असतात. आता समजून घ्यायचं. आता या ठिकाणी बघा, आपल्याला जे काही एकटा बी ते काम 15 दिवसात करतो, 15 दिवसात. आता हा ए हा बीपेक्षा 50% जास्त वेगाने काम करतो. जर इथं बी 100% काम करत असेल, याच्यापेक्षा 50% जास्त, म्हणजे 100 + 50